नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 4 माहिती घेऊया याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या भागामध्ये आपण डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी कोणकोणत्या विषयांमध्ये संशोधन केलेले आहेत आणि कुठे काम केले आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पाहूया, माहिती घेऊया हा पाठ. आता बघा, तुम्हाला इथे स्क्रीनवर कोणाचे चित्र दिसत आहे? हे आहेत डॉक्टर वसंत रणछोड गोवारीकर, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आता आपण त्यांचा पाठ पाहूया. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. बघा मित्रांनो, आपण मागील आठवड्यामध्ये पाऊस आला ही कविता अभ्यासलेली आहे. पाऊस म्हटला की सगळ्यांना आनंद होतोच, पण हा पाऊस जर थोडा लवकर आला तरी आपल्याला चिंता असते आणि पाऊस उशिराने आला तरी आपल्याला चिंता लागून असते. खास करून शेतकरी मित्राला हा पाऊस खूपच हवासा वाटतो, कारण पाऊस भरपूर पडला तर शेतामध्ये पीक व्यवस्थित येतं आणि पाऊस पडला नाही तर चिंता लागून राहते. आणि हीच चिंता दूर करण्याचं काम डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलेलं आहे. त्यांनी मान्सूनची एक नवीन पद्धत शोधून काढली, ज्यामध्ये समजेल की पाऊस केव्हा पडणार आहे आणि किती पडणार आहे. ही चिंता त्यांनी काय केली, दूर केली. आता मान्सून मान्सून याचा अर्थ रेनी सीझन म्हणजेच पावसाळा. तर लोकांची जी पाऊस कमी पडेल किंवा केव्हा पडेल, काय पडेल आणि किती प्रमाणात पडेल ही सतत चिंता लागून राहायची आणि ही चिंता त्यांनी आपल्या संशोधनामधून दूर केलेली आहे. म्हणजेच मान्सूनच्या अंदाजाची एक नवीन पद्धत डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी काय केली, शोधून काढली. त्यानंतर पुढे डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेले पत्र इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून घेतलं. बघा मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला गेला डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म कुठे आणि केव्हा झाला, तर त्यावेळेस तुम्ही उत्तर लिहू शकतात की डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुणे शहरामध्ये झाला. ते इथे आपल्याला सांगताय की मी जेव्हा लहान होतो, शाळेमध्ये होतो, त्यावेळेस माझ्या मनामध्ये नवनव्या कल्पना मला सुचायच्या. जसे तुम्ही देखील शाळेमध्ये जातात, तुम्हाला देखील कधी कधी खूप सारं काही नवीन गोष्टी करावीशी वाटते किंवा तुमच्या मनामध्ये त्या कल्पना येतात. काही मुलं त्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणतात आणि काही फक्त कल्पना करतात आणि विसरून जातात की मला मोठेपणी हे व्हायचंय ते व्हायचंय, पण प्रत्यक्षामध्ये त्या काही कल्पना तुम्ही पूर्ण करत नाही. पण वसंत गोवारीकर यांच्या मनामध्ये शालेय जीवनामध्ये नवनव्या कल्पना यायच्या आणि एकदा त्यांना वाटलं की आता आपण काय बनवावं, मोटार बनवावे. आणि ते पण केव्हा, जेव्हा ते 13 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांना ही कल्पना मनामध्ये आली. आता अवघे म्हणजे ओनली, आणि ही कल्पना त्यांनी स्वतःच्या मनात न ठेवता त्यांनी काय केलं, एक पत्र लिहिलं आणि अमेरिकेची जी हेनरी फोर्ड नावाची व्यक्ती होती त्यांना त्यांनी डायरेक्ट पत्र लिहिलं. थेट थेट याचा अर्थ काय, डायरेक्ट. राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांना कोणाला पत्र न लिहिता डायरेक्ट त्यांनी काय केलं, अमेरिकेतील हेनरी फोर्ड नावाची व्यक्ती होती त्यांना त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी आपली इच्छा काय केली, व्यक्त केली की मला मोटार बनवायची आहे आणि यासाठी मला तुमची मदत लागणार आहे, असं पत्राच्या माध्यमातून त्यांनी कळवलं. आता हे हेनरी फोर्ड कोण होते, तर हे हेनरी फोर्ड अमेरिकेतील फोर्ड कंपनीचे संस्थापक होते.
त्यांना डॉक्टर गोवारीकर यांनी काय केलं, पत्र लिहिलं. पण या अमेरिकेतील हेनरी फोर्डला मराठी काही कळणार नाही, कारण अमेरिकेमध्ये इंग्रजी भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते आणि इंग्रजी भाषेचाच वापर जास्त होतो. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या मित्राच्या मदतीने मराठीमध्ये जे लिहिलेलं पत्र होतं, डॉक्टर गोवारीकर यांनी लिहिलेलं मराठीतलं पत्र, तर ते पत्र आपल्या मित्राच्या सहाय्याने इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करून घेतलं. भाषांतर याचा अर्थ ट्रान्सलेशन. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची चुणूक लहानपणीच दिसून आली. आणि हे पत्र पाठवल्यानंतर हेनरी फोर्डला गोवारीकर यांचं पत्र मिळालं आणि त्यांनी ते पत्र वाचलं देखील आणि त्यांना आनंद झाला. म्हणून त्यांनी काय केलं, की ह्या डॉक्टर गोवारीकर यांना मदत करायचं ठरवलं आणि त्यांनी त्या पत्राचं उत्तर पाठवलं आणि त्या उत्तराबरोबरच काही पुस्तकं देखील पाठवली, की ज्यामध्ये मोटार कशी बनवायची, मोटार बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे, अशा खूप सारी माहिती त्या पुस्तकांमध्ये होती. आणि ते स्वतःजवळची पुस्तके डॉक्टर गोवारीकर यांना अभ्यासासाठी त्यांनी पाठवली. आणि वसंत गोवारीकर हे अतिशय लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते, म्हणजे शार्प माइंड होतं त्यांचं, आणि बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजंट. आणि ही चुणूक म्हणजे ही झलक त्यांच्या लहानपणी दिसून आली आणि त्यांनी संकल्प केला होता, दृढ दृढ म्हणजे काय, स्ट्रॉंग. काही जरी झालं तरी मला माझ्या कल्पनांना काय करायचं आहे, आकार द्यायचा आहे. अशी चुणूक लहानपणीच त्या डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे कोल्हापूरला पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी शालेय जीवनामध्ये खूप साऱ्या नवनवीन कल्पना अंमलात आणल्या होत्या, म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्या येत होत्या आणि त्यांना आकार देण्याचं काम डॉक्टर गोवारीकर यांनी केलं. आणि असं करत करत असताना ते पदवीपर्यंत त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि ते पण कोल्हापूर विद्यापीठामध्ये. आणि पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर आता आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं, म्हणून त्यांनी इंग्लंडला जाण्याचं ठरवलं आणि त्यांनी उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला निघून गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी या विषयात संशोधन केले. आणि हे बर्मिंगहॅम विद्यापीठ हे इंग्लंडमधील एक नामवंत संशोधन विद्यापीठ आहे, म्हणजेच युनिव्हर्सिटी आहे ती. आणि ह्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी, ज्याला तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग असं म्हणतात, या विषयामध्ये त्यांनी काय केलं, रिसर्च केलं. संशोधन याचा अर्थ रिसर्च. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम देखील केलं. आणि हे संशोधन झाल्यानंतर इंग्लंडमध्ये ऊर्जा संशोधन केंद्र, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट असं म्हणतात, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम देखील केलं. पुढे विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फारच मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये संशोधक म्हणून काम करत असतानाच त्यांना विक्रम साराभाई हे भेटले. हे विक्रम साराभाई कोण होते, तर थोर भारतीय अणुसंशोधक होते. तर त्यांनी काय सांगितलं डॉक्टर गोवारीकर यांना, की तुम्ही भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये रुजू व्हा. म्हणजे त्यांना काम करण्यासाठी त्यांनी सांगितलं. आणि ते पण केव्हा, 1967 साली. मग जे भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात ते काय झाले, रुजू झाले. आणि हे भारतीय अवकाश संशोधन केंद्र, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये स्पेस रिसर्च सेंटर असं म्हणतात, त्या सेंटरमध्ये ते कामासाठी रुजू झाले. आणि त्या सेंटरमध्ये त्यांनी घन पदार्थातील ऊर्जा या विषयावर संशोधन करण्याचा पुढाकार देखील घेतला. आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि एक प्रोजेक्ट तयार केला. आता प्रकल्प याचा अर्थ काय, प्रोजेक्ट.
आणि एक प्रोजेक्टला त्यांनी सुरुवात केली, जे की त्याचा विषय होता घन पदार्थातील ऊर्जा. ह्या विषयावर त्यांनी प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि इतरांना देखील त्यांनी मार्गदर्शन केलं. पुढे जाऊन भारताच्या विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी खूप सारं काम देखील केलं आणि ही कामगिरी सगळ्यात मोठी होती डॉक्टर वसंत गोवारीकर यांची. कारण पूर्वीच्या काळी विज्ञानाकडे लोक जास्त एवढं पाहत नव्हते. तर का पाहत नव्हते? कारण त्यावेळेस इतका देशाचा विकास झालेला नव्हता आणि हे डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्यासारखे, विक्रम साराभाई यांच्यासारखे जे संशोधक होते त्या काळामध्ये खूप कमी होते. पण नंतर नंतर त्यांना जशा शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत गेल्या त्यानंतर त्यांनी खूप सारे रिसर्च केले, संशोधन केले आणि नंतर मग ह्या भारताच्या विज्ञान क्षेत्रामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांचं नाव नोंदवलं गेलं आणि हीच त्यांची मोठी फार कामगिरी होती. त्यानंतर त्यांनी अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन लावून बनवण्याचं तंत्र देखील विकसित केलं. आता अग्निबाण म्हणजे काय, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये रॉकेट असं म्हणतात. बघा, शास्त्रज्ञ आकाशामध्ये काही सॅटेलाइट पाठवत असतात, रॉकेट पाठवत असतात. तर ह्या रॉकेट चालण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? इंधनाची गरज असते. इंधन म्हणजे काय? ज्वालाग्रही पदार्थ. जशी आपली कार असते, ती कार कशावर चालते? पेट्रोल डिझेलवर चालते. तसंच हे रॉकेट इंधनावर चालतं आणि हे इंधन बनवण्याचं तंत्र डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी काय केलं? विकसित केलं. तर अशा पद्धतीने एक ना अनेक कामं डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी संशोधक म्हणून काम केलं आणि भरपूर साऱ्या विषयांमध्ये त्यांनी म्हणजेच विज्ञान क्षेत्रामध्ये रिसर्च म्हणजे संशोधन देखील केलं. अशा पद्धतीने डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी विज्ञान क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आणि लोकांना संशोधक म्हणून मार्गदर्शनही केले. हेच आपण आजच्या भागामध्ये समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आता ह्याच पाठावरचे काही स्वाध्याय आहेत, ते स्वाध्यायाचे प्रश्न आता आपण पाहूया. त्यामध्ये खालील वाक्याचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर लवकरच वचन या घटकावर मी व्हिडिओ बनवणार आहे. पण तरी देखील या पाठ्यपुस्तकाच्या खाली म्हणजेच या पाठाच्या खाली काही प्रश्न आलेले आहेत व्याकरणाचे, ते आता आपण समजून घेऊया. बघा, इथे वचन वचन म्हणजे ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये नंबर्स असं म्हणतात. हे नंबरचे दोन प्रकार आहे, एक वचन आणि अनेक वचन. आता इथे एक वचनाचं वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं अनेक वचनामध्ये रूपांतर करायचं आहे. रूपांतर म्हणजे काय? बदल करणे. आता इथे एक भिंत आहे आणि इथे अनेक भिंती आहेत. मग उदाहरणार्थ, भिंत कोसळली, एक भिंत कोसळली. पण जर अनेक असतील तर त्या भिंती कोसळल्या असं होतं. तसेच काही पुढे वाक्य देखील पाहूया. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, मला कविता आठवली. आता कविता ही एक आहे आणि पुढे त्याचं क्रियापद बदलतं कारण ते अनेक वचन होतं. म्हणून ते वाक्य कसं होईल? मला कविता आवडल्या असं हे वाक्य होतं अनेक वचनामध्ये. त्यानंतर एक वचनातलं पुन्हा वाक्य पाहू. त्याने खुर्ची ठेवली. आता एक खुर्ची. आता त्यामध्ये अनेक वचनामध्ये त्याने खुर्च्या ठेवल्या. म्हणजेच क्रियापदामध्ये देखील बदल होतो आणि वचनामध्ये देखील बदल होतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवर क्रियापद या घटकाचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या घटकांवर प्रश्न विचारले जातात आणि अतिशय सोपं मराठी व्याकरण आहे हे. म्हणून तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्रियापद सोपं आहे आणि त्याच्यामध्ये बदल करणं आपल्याला जमेल असं. म्हणून तुम्ही तो नक्की व्हिडिओ पहा. पुढचं तिसरं वाक्य, मधु आंबा खा. आणि तेच अनेक वचनामध्ये मधु आंबे खा असं हे वाक्य पूर्ण होतं. तर मित्रांनो, आता आपल्या चॅनलवर खूप सारे ग्रामरचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचे आहे. आणि आत्ताचा हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. भारतीय संशोधकांची 4 नावे लिहा. तुम्हाला माहित असणारे जे संशोधक आहेत, ज्यांनी रिसर्च केलेले आहेत, अशा 4 संशोधकांची नावं मला कमेंट करून कळवायचं आहे. हा प्रश्न देण्यामागचा उद्देश असा की मी तुमच्यासाठी जे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत आहात की नाही, तुम्हाला ते समजतात की नाही, ह्याचं माहिती, याच्याविषयीची माहिती मला कमेंटच्या द्वारे
कळणार आहे. तुम्ही जेव्हा कमेंट कराल तेव्हा माझ्या लक्षात येईल की तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित पाहत आहे आणि तुम्हाला ते समजत आहे. म्हणून हा प्रश्न आज तुमच्यासाठी आहे आणि याचं उत्तर द्यायला तुम्ही विसरू नका. आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये सुगरणीचे घरटे हा पाठ बघणार आहोत. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर संशोधकांची नावे देखील मला कमेंट करून कळवायची आहेत. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तुम्ही व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर कृपया तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.